माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा। मुंबई हायकोर्टानं माजी पोलीस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे। मुंबई हायकोर्टाने माजी पोलीस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली असून 2006च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। नोव्हेंबर 2006च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टानं ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली। ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवलं होतं आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती, परंतु हायकोर्टानं प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या मालिकेच्या आधारे त्याला दोषी ठरवून एकूण 13 आरोपींना हायकोर्टानं दोषी ठरवलं आहे। प्रदीप शर्मा हे ॲटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही आरोपी आहे। कोण आहे प्रदीप शर्मा? प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते। एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या नावावर 100हून अधिक चकमकींचा विक्रम आहे। ते 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला। त्यानंतर 25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील ॲटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडलेल्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले। या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।